समोर झुंजताना आपल्याला दिसत आहेत. एका बाजूला संघ आहे NCC नारंगी ब आणि त्यांच्या विरोधातील संघ आहे जय दुर्गा रायपाडा. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्कवर धीरज, स्ट्रायकिंग एंड वरती आहे अक्षय, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे जतीन. रॅटम ओव्हर द विकेटने पहिला बॉल. इथे मात्र ऑन द राईज डिलिव्हरी जरूर पाहायला मिळते. बाउन्सर इथे पाहायला मिळाला, हलकीशी उसळी देखील पाहायला मिळाली. त्याचं कारण आपण पाहतोय तर खेळपट्टी अगदी चांगली आहे. सिमेंट कॉन्क्रिटीकरण केलेली ही खेळपट्टी आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि याच मैदानावरती पावसाळी हंगाम देखील आपण पाहतो. SP बॉईज रबर बॉल टुर्नामेंट. फुलटॉस बॉल अप्रतिम, क्लास आणि क्लास. चांगला फटका, शानदार, दमदार, बहारदार षटकार. आहे विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. तीन चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 6. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर आला षटकार, त्यानंतर पुन्हा एक निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र बॅटच्या अप्पर ब्लेडला लागलाय. चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धावांसाठी. अप्रतिम, चांगल्या फटक्यांची मेजवानी इथे पाहायला मिळते अक्षयच्या बॅटमधनं. एका रेग्युलर इंटरव्हल नंतर आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा डॉट आणि त्यानंतर पुन्हा आलेला हा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 10. आता फलंदाज देखील जाणून आहेत की आपल्याला जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत, कारण की NCC संघाकडे देखील तितके तगडे फलंदाज आहेत आणि या अगोदरच्या मॅचमध्ये त्यांनी त्यांची फलंदाजी सिद्ध करून दाखवली आहे. आखूड टप्प्याचा बॉल आणि यावेळेला गती परिवर्तन केला, टप्पा देखील बदलला आणि थोडीशी मुवमेंट फलंदाजाची देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेचा नियम जर आपण पाहिलं तर एक रिव्ह्यू हा प्रत्येक संघासाठी अवेलेबल आहे, परंतु तो रिव्ह्यू जो आहे तो तुम्हाला त्या वेळेमध्ये घ्यायचा आहे. जर तुम्ही त्या वेळेमध्ये तो रिव्ह्यू घेतला नाहीत तर पंच देखील हतबल असतात, ते कुठल्याही प्रकारची मदत तुम्हाला करू शकत नाहीत आणि तो निर्णय पंचांचा जो काही असेल तो तुम्हाला ॲक्सेप्ट करावा लागतो. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल, शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज धीरज गोलंदाजी मार्कवर. इथे यावेळेला मात्र बॅटची कडा अगदी जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. अक्षय, पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 14 आणि वैशिष्ट्य आपण पाहिलं तर सर्वच्या सर्व चेंडू जे आहेत ते अक्षयने खेळलेत. अजून जतीनचा अकाउंट ओपन व्हायचं बाकी आहे. जतीनच्या भात्यामध्ये देखील फटके आहेत, मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्यामध्ये देखील आहे. परंतु आता पाहूया, षटकाची समाप्ती झाली, पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 14. 2 फलंदाज आपसामध्ये बॅटिंग पार्टनर, एका बाजूला आपण जतीन आणि अक्षय यांना पाहतोय. चर्चा झाली, आता काय रणनीती असेल या षटकामध्ये ते देखील आता पाहणं खूप महत्वाचं आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर निषाद. NCC नारंगी ब संघाकडनं निषाद सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. इथे यावेळेला मात्र स्वतःकरता जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेळण्याचा प्रयास झाला होता. त्याचं कारण जर आपण पाहिलं तर फाईनची बाउंड्री थोडीशी जवळ आहे आणि त्यामुळे प्रत्येक फलंदाजाचा मनसुबा असतो की आम्ही त्या सीमारेषेच्या बाहेर चेंडू पाठवावा. परंतु गोलंदाजाने देखील किमया साध्य केली, अगदी चांगल्या प्रकारे हा चेंडू डिलिव्हर्ड केला. बॅट आणि बॉलचा समन्वय झाला नाही, अंगाचा वेध, शरीराचा वेध घेताना हा चेंडू आपल्याला दिसला. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. ओव्हर द विकेटने निषाद. आखूड टप्प्याचा बॉल लेफ्ट केलाय, ऑफ स्टंपच्या बराच बाहेर जातोय आणि व्हाईट बॉलची सांगता इथे येते आणि व्हाईट बॉलने धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 15. अगदी सुंदर अशी स्पर्धा SP बॉईज अर्थातच शुभमजी पादे
अगदी बॅकबोन आहेत या टुर्नामेंटचे. त्याचबरोबर मनाचे राजे ग्रुप. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल आणि इथे काय होतंय, लॉली कॅच. अगदी गोळा सोडला असं म्हणायला हरकत नाही. आय थिंक सँडी होते तिथे आणि त्यांच्या हातातनं एक साधा आणि सोपा झेल सुटलाय. बघा ज्यावेळेला फलंदाजाचा झेल सुटतो आणि त्यानंतर हायसं वाटतं फलंदाजाला, आता ह्या जीवतानाचा फायदा कशा प्रकारे फलंदाज उचलेल. कारण की ज्या ज्या वेळेला फलंदाजाचे झेल सुटले त्या त्या वेळेला इतिहास हे क्रिकेटच्या मैदानामध्ये घडले गेलेले आहेत. त्यात 1999च्या वर्ल्ड कपचा उल्लेख करायला हवा. स्टीव्ह वॉचा तो सुटलेला कॅच हर्षल गिब्सच्या हातात आणि त्यानंतर सलग 3 वेळा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाने उचलला होता. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला मात्र हाफ फॉली खेळलेला फटका जरूर पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या रिझनमध्ये हा चेंडू जातोय. एक धाव घेतल्या, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा देखील अगदी यशस्वीपणे परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 18 धावा, 18 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड. चेंडू झालेले आहेत या षटकातील आतापर्यंत 3. सलामीचे फलंदाज जर आपण पाहिलं तर अगदी चांगल्या प्रकारची फलंदाजी करताना दिसत आहेत. चांगलं कोऑर्डिनेट होत आहे 2 बॅटर्सच्या माध्यमातून. आता स्ट्रायकिंग एंडवरती जर आपण पाहतोय तर स्ट्रायकिंग एंडवरती आहे अक्षय. देहबोली जर आपण पाहिली तर अगदी मजबूत बांध्याचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि तशी मजबूत बॅटिंग देखील अक्षयने केली आहे आतापर्यंत. षटकातील पुढील बॉल चांगल्या प्रकारे पिक केलं. या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे आहेत. अतिशय चांगला असा झेल तिथे टिपलाय धीरजने. इथे मात्र अक्षयच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. विकेटचं पतन होतंय. फलंदाज गॉन बॅक टू द डगआउट. 7 चेंडू अक्षयनं खेळले आणि 7 चेंडूंमध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर 16 धावांचं योगदान त्यानं दिलेलं आहे आपल्या संघासाठी. त्यामध्ये 1 षटकार, 2 चौकार हे अक्षयच्या बॅटमधनं आलेत. एक क्विक इनिंग, कारण की हा गेम जर आपण पाहिलं तर शॉर्ट फॉर्मॅट आहे आणि या शॉर्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अशा प्रकारची फटकेबाजी खेळणं हे गरजेचं असतं आणि ते आपल्याला जरूर पाहायला मिळालं अक्षयच्या माध्यमातून. अक्षयची जागा घेण्याकरता नवीन फलंदाज निशांत आता जातोय. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल निषाद टू निशांत. दोन्ही गोलंदाज आणि फलंदाज जर आपण पाहिलं तर एकाच अध्यक्षराचे आहेत. एक निषाद आहे तो गोलंदाज आहे आणि निशांत आहे तो फलंदाज आहे. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार निषाद. यावेळेला मात्र सबमरीन डिलिव्हरी थोडासा खाली राहिलेला. बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नाही. एका क्षणाला अक्षय बॅटिंग करत होते त्यावेळेला मात्र धावांचा पाऊस, धावांचा आलेख हा आपल्याला वरती जाताना पाहायला मिळाला आणि अक्षय बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर पहिला चेंडू फेस करताना निशांत देखील दिसलेत. षटकातील पुढील बॉल इथे मात्र वा टो क्रशिंग यॉर्कर निरुत्तर होते. निशांत यावेळेला कुठलंही उत्तर यावेळेला नव्हतं आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेऊन जाताना धीरज यांनी जी झेल टिपली त्यांच्या पिताश्रींकडनं हे 500 रुपयांचं पारितोषिक, एक ऊर्जात्मक असं हे पारितोषिक इथे दिलं जात आहे. अतिशय चांगला तो झेल टिपला गेला. नवीन फलंदाज आता जातोय फलंदाजीसाठी अनिकेत. चांगलं टीमवर्क, चांगलं कोऑर्डिनेशन एनसीसी नारंगी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर असं हे मैदान आणि यापुढे या मैदानावरती अनेक मोठमोठ्या स्पर्धा या आपल्याला अपकमिंग टेनिस बॉल क्रिकेट सीझन मध्ये पाहायला मिळणार आहेत. फलंदाजाकरता पाणी घेऊन जायचं आहे. आतापर्यंत आपण विकेट्सचा विचार केला तर गडी बाद झालेले आहेत 2. अक्षय काय सुंदर 16 धावांची खेळी त्यानं केली. त्यानंतर जतीन आणि आता अनिकेत ही जोडी नव्यानं आपल्याला पाहायला मिळते मैदानात.
पहिलं षटक आपण पाहिलं धीरजचं 14 धावा आल्या. त्यानंतर निशादचं दुसरं षटक आपण पाहिलं तर त्या षटकामध्ये 4 धावा जरूर आल्या. त्यानंतर 2 विकेट देखील पाहायला मिळाले. आणि षटक क्रमांक तिसरं आता हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती जय. षटक क्रमांक तिसरा घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती जय. लेफ्ट आर्म गोलंदाज म्हणून जयची ओळख या अगोदरच्या मॅचमध्ये इम्प्रेस केलं होतं आपल्या गोलंदाजीने. आणि तोच गोलंदाज जय आता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय. अप्रतिम दिमाखदार फटका. षटकार बिग ब्लास्ट 6. आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 24. 24 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. जयचं स्वागत अगदी दिमाखात केलं. यावेळेला मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि अप्रतिम असा झेल इथे टिपला गेलाय. सुंदर असा झेल फलंदाजाचा. इथे आता संपलाय खेळ. विकेटचं पतन गॉन. चांगला फटका या अगोदर सजवला होता. त्यानंतर जयने मात्र फलंदाजाला जणू काही ओळखलं, त्याच्या खेळण्याच्या शैलीला ओळखलं आणि त्यानंतर परिवर्तन आपल्या गोलंदाजीमध्ये देखील केलं आणि त्याचंच रूपांतरण आपल्याला विकेटमध्ये पाहायला मिळालंय. नवीन फलंदाज आता जातोय हर्षद. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे धाव फलकावरती 24 विथ लॉस ऑफ 3 विकेट्स. सिद्धार्थ आमचे डिजिटल अपडेटर अतिशय चांगलं कार्य करत असताना आमचे DJ कॅन्डी हे देखील अगदी चांगला वाद्यवृंद आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम पादे हे देखील आमच्या समवेत आहेत सोररच्या भूमिकेमध्ये आणि मुख्य आयोजकाच्या भूमिकेत देखील. बघा स्पर्धा जरी आमची मोठी आहे तरी पण आम्ही एकनिष्ठ आहोत हे कालच आम्हाला म्हटलं होतं आणि ते एकनिष्ठता मनाचे राजे ग्रुप यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. ही संपूर्ण सर्व मंडळी ही आमच्या समवेत देखील इथे जॉईन आहेत. त्यांचं देखील कौतुक आहे. षटकातील पुढील बॉल अगदी चांगला बॉल. कारण की बघा एखादी स्पर्धा करणं म्हणजे त्यांना मार्गदर्शन करणं आणि ते चांगलं मार्गदर्शन इथे शुभमजी पादे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. बघा प्रत्येकाला वाटतं की एखादी मोठी स्पर्धा करावी कारण की त्या स्पर्धा यशस्वी करण्यामागे खूप काही चॅलेंजेस असतात. स्पॉन्सर्ड गोळा करणं, समालोचकांना ऑर्गनाईज करणं, कुठल्या चॅनलला बोलवणं, त्यानंतर संघ बोलवणं, ह्या सर्व काही गोष्टी असतात. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फॉलो थ्रूमध्ये खेळलंय. गोलंदाजाने अडवलं देखील आणि एकच रन तिथे पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 26. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जय तयार गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र सँडी कुठलीही चुकी करणार नाहीये. या अगोदर चूक झाली होती परंतु यावेळेला अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला पाहिलं, कॉन्सन्ट्रेट केलं आणि रिसिव्ह देखील योग्य प्रकारे केलं. चांगला झेल टिपला. विकेटचं झालं पतन. फलंदाजाला हर्षदला आता माघारी परतावं लागेल. अगदी चांगला बॉल टाकला होता, खोलवर टप्प्यात होता. त्या चेंडूला पीक देखील अगदी बरोबर खेळलं आणि खेळण्यास भाग पडला आणि तिथे क्षेत्ररक्षकाची कामगिरी देखील अगदी चांगली झाली. इथे मात्र धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 26. नवीन फलंदाज विघ्नेश अर्थातच बंधू या नावाने मात्र त्यांना ओळखलं जातं आणि असे विघ्नेश आता आपल्याला पाहायला मिळतात क्रीजवरती जाताना. अपेक्षा असतील कारण की बॉडी लँग्वेज अगदी पॉझिटिव्ह आहेत आणि जास्तीत जास्त धावा कदाचित येतील. चेंडू झालेले आहेत या षटकातील 5. धावसंख्या स्थिरावलेली आहे धाव फलकावरती 26 धावा जय दुर्गा रायपाडा संघाच्या. अगदी चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला हा प्रयत्न जरूर गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारे खेळले. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि 2 रन अगदी चांगली ॲथलेटिक वर्क इथे दोनही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती.
3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 28 धावा. 3 षटकं झालेली आहेत. 28 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. आता शेवटचं आणि अंतिम षटक येणं बाकी आहे या सत्रातील. यानंतरची लढत असणार आहे श्रीराम कसराळी विरुद्ध श्री गणेश गास कोपरी. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे आणि यापुढील लढती ज्या आहेत या 3 षटकांच्या असणार आहेत. कारण की 4:30 वाजलेत. संध्याकाळचं सत्र सुरू झालंय. सूर्य हळूहळू अस्ताकडे वळणार आहे. त्यामुळे आयोजकांचा निर्णय असा आहे की यापुढील लढती ज्या आहेत या 3 षटकांच्या असतील. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर सनी. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सनी सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू जो आहे तो आपण पाहिला तर वाईडच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय. षटकातील पहिला बॉल पुन्हा एकदा स्वैर मारा पाहायला मिळतोय. कुठेतरी दिशा जी आहे लाईन जी आहे ती भरकटली जाते. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 30. आपण पाहत आहात मनाचे राजे चषक वेळी 2024 पहिलं वर्ष या स्पर्धेचं अतिशय देखणं वाखाणण्याजोगं हे आयोजन. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. यावेळेला मात्र चांगले इफर्ट्स परंतु चेंडू गेलेला आहे सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा. सँडी मात्र तिथे चेंडू स्टॉप करण्याकरता गेले होते परंतु अगदी वेगामध्ये पुढे गेले आणि त्याच्याचमुळे आपण पाहू शकला चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि चेंडू चौकाराच्या दिशेने गेला आणि या चौकाराच्या मदतीने धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावर 34 धावा. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार सनी. इथे मात्र पुन्हा एकदा मनगट वळवलाय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं. डीप मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी. कोऑर्डिनेशन व्यवस्थित झालं नाही. ताळमेळ बसला नाही आणि त्याचा दगा फटका इथे बसतोय. जय दुर्गा रायपाडा या संघाला रन आउटच्या माध्यमातून जाते आहे इथे विकेट. धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 35. 35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा मोह मात्र आवरता आला नाही. तिथे जर आपण पाहिलं तर ताळमेळ नीट बसला नाही 2 फलंदाजांचा आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर चुकीचा कॉलिंग त्याचा दगा फटका इथे बसला गेलाय. नवीन फलंदाज दाखल झालेला आहे. नवीन फलंदाज प्रेमराज दाखल झालाय आता मैदानात. आता शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि या शेवटच्या काही चेंडूंमध्ये किती धावसंख्या उभारली जाईल. जे युट्यूबच्या माध्यमातून श्रोते पाहतायत त्यांना मी विनंती करीन उद्याच्या दिवसात आपण मैदानावरती या. कारण की ऑल इंडिया आयकॉन्स प्लेयर आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये इथे खेळताना दिसणार आहेत. बघूया षटकातील तिसरा चेंडू. इथे यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत. विकेट किपर चेंडू खाली. यावेळेला मात्र लक्ष केंद्रितपणाचा अभाव. त्याचं कारण आपण पाहिलं रिव्हर्स अँगल मध्ये विकेट किपर धावले होते झेल टिपण्यासाठी आणि झेल काही होऊ शकला नाही आणि 1 रन तिथे मिळाली. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 36 धावा. अजूनही शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत या सत्रातील. या 3 चेंडूंवरती काय घडेल किती धावा जमवल्या जातील. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केला जातोय. कव्हरला क्षेत्ररक्षण सँडीला पुन्हा एकदा डीप मध्ये आणलं गेलं. पाहूया षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सनी. ओहो हो भन्नाट वेग अप्रतिम.
अगदी तरुण उदयोन्मुक्त सितारा सनी आपल्याला पाहायला मिळतोय. उंची देखील अगदी चांगली आहे आणि त्या उंचीचा वापर हा सनीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटकातील पुन्हा एकदा 5वा बॉल. अगदी वेगात टाकलेला हा चेंडू परंतु दिशा भरकटली. डाऊन द लेग असा हा मारा केलेला आहे आणि या वाईटच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण आता पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 37 धावा. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती सनी. यावेळेला मात्र हाफ ट्रॅकरचा बॉल होता. फलंदाजाला अगदी चाटून गेला, अगदी जवळून गेला. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता इथे जरूर आपल्याला पाहायला मिळाली आहे. धाव संख्येमध्ये कुठलाही बदल नाहीये. धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 37 धावा. शेवटचा बॉल या सत्रातील चांगल्या प्रकारे खेळलाय. पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्याचा कुठलाही प्रयत्न इथे दिसत नाहीये आणि इथे आपण पाहतोय तर सत्राची झालेली आहे समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 38 38 39चं लक्ष समोर आहे. चला कास कोपरी संघाचा कर्णधार आणि श्रीराम कसराली संघाचा कर्णधार टॉस करण्याकरिता इथे यायचं आहे त्वरित. उद्याच्या दिवसात जर आपण पाहणार आहोत खुल्या गटातील लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्या लढती अशा प्रकारे असतील. पहिली लढत असणार आहे ध्रुव 11 वामिका स्टार सातपाटीकर विरुद्ध पालघर स्पोर्ट्स क्लब. दुसरी लढत असणार आहे नमन 11 नालासोपारा विरुद्ध TWJ डॉमिनेटर. तिसरी लढत असेल ओम साई उत्तन विरुद्ध देवा स्पोर्ट्स कंगना 11 आणि चौथी लढत असेल बाजार आळी मनोर विरुद्ध JR स्पोर्ट्स दहिसर. असे खुल्या गटातील संघ हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत उद्याच्या दिवसात. चला दोनही संघाचे कर्णधार इथे यायचं आहे टॉस करण्यासाठी. कसराली संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. धीरज यांना देखील यायचं आहे की जे आपलं कॅश प्राइज आहे ते सामन्यानंतर निश्चितपणे तुम्हाला दिला जाईल. चला दोन्ही संघाचे कर्णधार तिथे यायचं आहे. कसराली टीमचा कॅप्टन आणि श्री गणेश गासकोपरी टीमचा कॅप्टन टॉस साठी यायचंय. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. आपण ऐकणार आहात एक मधुर आवाज प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण इथे ऐकणार आहोत. धन्यवाद.
इन लेग, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट थर्ड मॅनला आपण थोडीफार कुठेतरी सावली आपल्याला पाहायला मिळते आणि त्या सावलीचा आसरा साजिद लाला सर घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहू शकाल विजयासाठी टार्गेट सेट केलं गेले 39. दर्पण पहिलं षटक हाताळण्यासाठी धीरज स्ट्राईक एंडकडे एक चिकाटी प्लेअर आहे धीरज, नो डाऊट अबाउट इट. आज त्यांचे पिताश्री सुद्धा मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत. त्यांनी ऊर्जा सुद्धा दिली पैशांच्या स्वरूपात. सामन्याला होते सुरुवात. अप्रिसिएशन करायला हवं. आपल्या घरात जेव्हा आपल्या मुलाला आपण अप्रिसिएट करतो त्यावेळेला तो एक उंची गाठतो. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. 39 धावांचं टार्गेट 4 षटकांमध्ये. एक फायटिंग टोटल यावेळेला म्हणता येणार नाही, परंतु जर मनात आणलं तर या धावा सुद्धा आपण कमी प्रमाणात बचावात्मक स्थितीमध्ये आणू शकतो, परंतु ते मनामध्ये ध्येय असायला हवं. पहिला बॉल घेऊन येईल. ज्या पद्धतीने व्हाईट बॉलचा इशारा आला तो कन्वर्ट करण्याचा पहिला बॉल कशा पद्धतीने यावेळेला हाताळेल याकडे लक्ष आहे ओव्हर द विकेटने. यावेळेला ऑन साईडला तडाखेबंद फटका पाहायला मिळतोय. ह्यूज बिग ब्लास्ट षटकार 6 धावा. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. पहिला बॉल वाईड आणि दुसऱ्या बॉलवर अप्रतिम 6 धावांची मोहर उमटवली. पहिल्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळेला गोलंदाज दर्पणने अतिशय चांगला चेंडू हाताळला आणि सरळ चेंडू विकेटकीपर अनिकेतच्या हातामध्ये जाऊन विसावला. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला स्विचिटचा फटका. केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये असं दृश्य दिसलं की लेफ्ट हँड बॅटरने मात्र या वेळेला जरूर चौकार ठोकलाय. 4 धावा. धीरज इज ऑन अ फायर. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. एनसीसी नारंगी बी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 11 रन्स 3 बॉलच्या समाप्तीनंतर बेधडक फलंदाजी करत असताना झंझावती सुरुवात पाहायला मिळते. वेल बिगिनिंग इज हाफ डन. सुरुवात केली यावेळेला तडाखेबंद बॅटिंग आक्रमकता सिद्ध करतोय. चेंडू आपण पाहिला यष्ट्यांच्या वरून जस्ट चेंडू निघून गेला. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. दर्पण एक बॉल छान हाताळतोय तर एक बॉल खराब, एक बॉल छान तर एक बॉल खराब आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11 रन्स. 28 रनची अजून सुद्धा नितांत गरज. पुन्हा एकदा बॉल तयार. 20 बॉल आहेत आणि 28 रनची आवश्यकता. अप्रतिम गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि इथून मात्र आपण पाहतायत अपील जरूर केली होती. अनिकेतचं होप्स चांगले होते. या वेळेला उत्साह जास्त, आत्मविश्वास सुद्धा तेवढा चांगला पाहायला मिळाला, परंतु नितेश कदम यांची शार्प नजर होती. ग्रेट डिसिजन. धीरज सँडी काहीतरी आपला पार्टनर समजवत असताना आपल्या पार्टनरला या खूप महत्वाच्या गोष्टी असतात, कारण नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज हा जणू काही आरसा असतो. त्याला सर्व काही दिसत असतं की कुठे एक्झॅक्टली चेंडू, मात्र यावेळेला स्पॉट वर चेंडू पिच झालाय. अप्रतिम बॅकलिपचा उपयोग केला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना जमिनीलगत चेंडू निघून जाईल. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, मात्र चांगली फिल्डिंग झाली. चांगली फिल्डिंग होत असताना आणि तेवढाच चांगला थ्रो. प्रेझेन्स ऑफ माइंड याला म्हणतात. प्रसंगवर्धक शब्द मराठीमध्ये आपण पाहू शकतात. प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. बॉल फेकून झाले ते 5. 39 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर ओव्हर झाली. तर पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला. 12 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 27. 9च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल.
टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, त्यामध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंचं टॅलेंट आज परिपूर्णतः प्रोफेशनल क्रिकेटमध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळतं. म्हणजे आमच्या ग्रामीण भागातील खेळाडू सुद्धा आता कमी नाही आहेत असं म्हणायला वावगं ठरणार नाही. 18 बॉल आणि 27 ची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. 4:45 वाजलेत घड्याळात. इथून 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. 3 सामने अजून कव्हर करायचे आहेत, तर थोडीशी जरा स्पीडअप करा जरा गेम. वेळेला हा चेंडू निघून जातोय. अप्रतिम स्विच इट करण्याचा प्रयत्न होता धीरजचा. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले, जाऊन पोहोचते ती फलकावर. 12 या धावसंख्येवर बॉल आहेत 17 आणि 17 बॉल मध्ये 27 रनची आवश्यकता आहे. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो, तर फाईट करा टिट फॉर टॅट. जशास तसे उत्तर देण्याची क्षमता ही आपल्या अंगी असावी. ऑन साईडला खेळला गेलाय. फ्लिकचा फटका आहे. चेतन त्या ठिकाणी पुढे सरसावतील, फेकी करतील. तत्पूर्वी आराम के साथ एक धाव कंप्लीट केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 13 या धावसंख्येवर. 8 बॉल नंतर मात्र स्ट्राईक एंडला येत असताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर सँडी एक हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. अंडरम पासूनचा प्रवास तो टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर आपल्याला पाहायला मिळतोय एनसीसी नारंगी बी टीम मध्ये. ऑन साईडला फटका तर छान आहे, परंतु जतीन पाटील त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाहीयेत. या खेळाडूच्या नावावर 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया सुद्धा आहे. मी समालोचन करताना आमदार चषक नवसईचं क्रीडांगण डीजेपी मैदानात 6 बॉल 6 षटकार सुद्धा ठोकले होते. तो जतीन पाटील पुढे येत असताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट कॅच, एक्सलंट कॅच. फलंदाज बाद, गॉन. पार्थ पाटील उजव्या हाताचा फलंदाज. चला टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका प्लीज. चेतन, अनिकेत अँड ऑल टीम. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 13 धावा. जयदुर्गा रायपाडा टीमला हेच हवं होतं की सँडी लवकरात लवकर आणि धीरज ही पार्टनरशिप ब्रेक करावी. त्यासाठी तुमची फिल्डिंग स्ट्रेंथ असावी. जर हा जतीन पाटीलने सोडला असता तर कदाचित त्याचं खापर खूप मोठ्या प्रमाणात करावं लागलं असतं, परंतु जतीन पाटील या वेळेला सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 13. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल का? हलकीशी थंड गुलाबी हवा वाहताना या मैदानात पाहायला मिळते. निसर्गाच्या कुशीत वसलेलं नयनरम्य अशा वातावरणात वसलेलं हे ऐतिहासिक मैदान. ऐतिहासिक मैदान बोलण्याचं कारण हेच आहे की येथे तारे सितारे येऊन गेलेत आणि उद्या सुद्धा मिळतील पाहायला. अप्रतिम गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. फिल्डिंग केली या वेळेला तर मला अक्षरशः रॉबिन सिंग या खेळाडूची आठवण आली आणि मोहम्मद कैफ, युवराज सिंग, सुरेश रैना, पॉल कॉलिंगवूड फिल्डिंग करायची. जॉन्टी रोड्सला कोण विसरेल? जरी साऊथ आफ्रिकेमध्ये त्याचा जन्म झाला, परंतु जॉन्टी रोड्सचे जास्तीत जास्त लोकप्रियता भारतामध्ये मिळाली. भारताचं प्रेम पाहून त्याच्या प्रती त्याने मात्र आपल्या मुलीचं नाव इंडिया ठेवलं. संघाची धावसंख्या 14, 14 रन्स, 4 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका आहे. बिटवीन द गॅप मध्ये फ्लॅट 6 येईल का? पंच विचारपूस करतायत आणि यस, लेट टू लेट बट ऍप टू डेट डिसिजन. 6 धावा, गुड शॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झालेत आतापर्यंत. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे. 19 रनची आवश्यकता आहे आणि बॉल आहेत तुमच्याकडे 13 बॉल 19 रन्स. शुभमने जबरदस्त चेंडू रोखण्यात यश मिळवलं होतं. पार्थला 1 धाव मिळाली आणि धीरज पाटील आल्या आल्या मात्र या वेळेला जबरदस्त बॅटिंगचा नजारा पाहायला मिळतोय. ग्रेट बॅटिंग, सुपर्ब. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग केला.
झुंजार आणि झंझावती खेळी कशी करावी धीरजने या वेळेला दर्शवून दिलंय. फॅन्टास्टिक बॅटिंग बाय धीरज. धीरजने कमी वेळेत कमी वयामध्ये अतिशय चांगला खेळ एनसीसी नारंगी बी आणि मेन संघ अ मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा हा एक ट्रम्पकार्ड गोलंदाज आणि भरवशाचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 26. आता विजयासाठी 12 बॉल आणि 13 रनची गरज आहे. चला नो मीटिंग नो टाइम. 24 वर इंडिव्हिज्युअल आतापर्यंत खेळी करत असताना त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश. 2 वेळा सिंगल पाहायला मिळत आहेत. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिले. बारा बॉल 13. संघाची धावसंख्या 26. 12 बॉल 13 रनची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर शांतला आपण पाहिलं थोडस खराब 2 बॉल पाहायला मिळाले. अगोदरचे 4 बॉल निशांतने सुपर हाताळले होते. जतीन या गोलंदाजाकडे विकेट घेण्याची कला आहे. मात्र हे पहिलाच बॉल या वेळेला आपण पाहतायत. यस नो बॉलचा इशारा. इथे चान्स काही घेतला नाही आणि सरळ चेंडू मात्र निघून जातोय. खूपच डोक्यावरून आपण पाहिलात. फ्रीडचा सिग्नल. सिंगल मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 27 वर जाऊन पोहोचली गेली. जतीन पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. जतीनचा पुढील बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार. ऑन साईडला लो फुलटॉस बॉल होता. पायावरचा अगदी चेंडू सहजगत्या खेळून काढलाय. मनगडात मध्ये जान आहे पार्थ पाटीलच्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते 28. विजयासाठी 11 बॉल आणि 11 रनची आवश्यकता आहे एनसीसी नारंगी ब या टीमला. हा चेंडू जर आपण पाहिला तर यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 28 या धावसंख्येवर. 28 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हळूहळू मात्र आपण पाहू शकतायत सूर्य अस्ताला चाललाय. हवेची झुळूक आपल्याला पाहायला मिळते. थंड हवेची झुळूक. अप्रतिम फटका चांगला आहे. अगदी शुभमच्या बाजूने चेंडू या वेळेला ट्रॅव्हल होत असताना क्लासिकल ड्राईव्ह ऑन दी राईज खेळला गेला. मॅग्निफिसंट टायमिंग. अतिशय चांगला फटका आपण पाहू शकलात. 4 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते 32 धावा. रन्स 33 धावा. विजयासाठी 6 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना मिस्टर जतीन उजव्या हाताने. या वेळेला स्टायलिश फिनिश. द स्काय. सूर्यकुमार यादव, ब्रँडन मॅक्युलम, एबी डिव्हिलियर्स, तिलक रत्ने, दिलशान स्टाईल मध्ये फिनिश करताना पाहायला मिळाला. 6 धावा. आणि खास करून जरी या दुनियेमध्ये नसला तरी सुद्धा मात्र त्याची आठवण सातत्याने चांगलं क्रिकेट जरूर पाहायला मिळालं. जरी मॅच फिक्सिंग स्पॉट प्रकरणी त्याला पकडलं गेलं परंतु हॅन्सी क्रोनिये ची बॅटिंग जी होती ती अप्रतिम पाहायला मिळायची. एक लान्स क्लुजनर. तर इथे मात्र आपण पाहू शकताय विन होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर एकंदरीत 39 धावा सहजगत्या पार केल्या आणि विजयावर शिक्कामोर्तब केला. कॉंग्रॅच्युलेशन एनसीसी नारंगी बी टीम अँड हार्ड लक. आणि कौतुक सुद्धा असेल की आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. जय दुर्गा रायपाडा टीम.